विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांचा विश्वास। काँग्रेस मुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या हे बघावं, असाही दिला सल्ला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। अर्थसंकल्पावरती चर्चा होणार। शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवरती आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी फेटाळलं। विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारचा नवा फंडा। प्रताप सरनाईक आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मागणी करणार। मुंबईमध्ये आज भाजप कोर कमिटीची बैठक। विधान परिषदेच्या 5 जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीला महत्त्व। अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक। विधान परिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी आज देवगिरीवरती खलबतं। पुण्यातल्या वानवडीमध्ये टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात। टँकरच्या धडकेमध्ये काही मुलं आणि महिला जखमी। समृद्धी महामार्गावरती जालन्यामधील कडवंची गावाच्या जवळ 2 कारचा भीषण अपघात। 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी। सांगलीमध्ये युवा पैलवान सूरज निकमची गळफास घेऊन आत्महत्या। खानापूरमधील नागेवाडी गावातली धक्कादायक घटना। आत्महत्येचं कारण स्पष्ट। बारामतीमधील निंबूत इथल्या गोळीबारामधील जखमी रणजित निंबाळकर यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारामधून झाला होता गोळीबार। ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून 6 मुलं दबली। 3घांचा मृत्यू, 3 जण जखमी। खोडणा गावातली घटना। मुंबईकरांसाठी खुशखबर। जुलैमध्ये म्हाडाच्या 1900 घरांसाठी जाहिरात, तर ऑगस्टमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये पहिला मुक्काम। जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात। देशभरामधून लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी दाखल। प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात। भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज अंतिम सामना। भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।